जय हरी मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी पण मजेत. तर मंडळी, याच्यात मी थोड्याशा मिरच्या लावल्या होत्या, 10-15 झाडं, पण त्या कुठे आहेत ते सापडेनात सुद्धा. तर चला आपण हे आता गवत काढून यांना जरा मोकळं करू कुठं असतील तर, आणि तुम्हाला दाखवते मग मी नंतर. दिवस गेला पाहता आणि हे असं थोडंसं खुरपून झालं. मला एक लग्न होतं, लग्न करून आले आणि थोडा आराम केला आणि 5 वाजता आले ते पहा मैत्रिणींनो. तर 1-1.5 तासामध्ये फक्त एवढंसं खुरपून झालं आहे. तर आता चला आपण घरी जाऊ. आता मिरच्या तोडू आपण. अंधार पडायला लागला मैत्रिणींनो. थोड्या मिरच्या नव्हतं तोडून. 2-4 दिवसापासून लग्नाचंच बाहेरचंच जेवण चाललं आहे. तर तोंडाला अशी टेस्ट नसल्यामुळे झाली. तर आता थोडा ठेसा बनवणार चरचरीत. तर आपण मिरच्या आणल्या ठेशासाठी. आणि हे पहा, दिदीने चूल पेटवली, पण मैत्रिणीनं खूप हवा चालली. बघू जमतं आहे का नाही. पण खरं सांगू मैत्रिणीनं, बाहेर आहे ना स्वयंपाक करताना आणि इथेच बनवून इथेच खाताना ना खूप छान वाटतं. असं वाटतं आपण पिकनिकला आलोत. तर आम्ही रोजचा संध्याकाळचा स्वयंपाक बाहेरच बनवतो. त्याला अभ्यास करायचा. ते पण घ्या ना, आपलं हे पेन्सिल बाबू. आपला ठेसा तयार आहे मैत्रिणींनो. आपण चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी आणि ठेसा खाणार आहेत. तर या खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.